मग झालं तर, आणि या पत्रकार साहेबांनी जर खोटे आरोप केले असतील ना तर यांच्यावर सुद्धा कारवाई होईल, लक्षात ठेवा. तुम्ही आधी शांत व्हा. वाघमारे, वाघमारे, 1 2 3 4 5 6 7. साहेब, हीच ती माणसं आहेत ज्यांना आपण पत्रकारांच्या सत्कारासाठी पाठवलं होतं, पण थोडी गडबड झाली म्हणून घेऊन आलोय. काय गडबड झाला? त्या पोराला मारणारच होतं तात्यासाहेब आम्ही, पण तेवढ्यात सत्या आणि त्याची बायको कॉन्स्टेबल मंजू तिथं आली. त्यांनी पाहिलं तुम्हाला? नाही तात्यासाहेब, आम्ही तोंडाला कापड बांधलेले होते. अरे वा 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 वा, मग तर तुमचा सत्कार झाला पाहिजे. सत्कार कशाला तात्यासाहेब, आम्ही तुमच्या शब्दाचा मान राखतो, सत्कार वगैरे काही नको. असं कसं? तुमचा यथोचित सत्कार झाला पाहिजे. तात्यासाहेब काय चेष्टा करते का काय? तू आला का? बस 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 बस, पुन्हा अशी चूक झाली तर हाच खेळ पुन्हा सुरू करायचा. तर त्यावेळेस हात नसते, तुमच्या हातात बंदूक असते. काही लक्षात? पंकज, तर तुझा सत्कार करायचा राहूनच गेला माझ्याकडून. नाही, काळजी करू नको, तुला मारणार नाही मी, पण परिस्थिती चिंताजनक आहे फार. तात्यासाहेब, तो सत्या डोळेजोड व्हायला लागलाय. आत्ता पण बघितलं ना कसं मध्ये मध्ये येतोय. मला असं वाटतं तो मुद्दाम करतोय. तो काय त्याला मुद्दाम करेल? त्याला कुठं काय माहिती आहे? त्याला माहीत सुद्धा नसेल. आपण त्या पत्रकारांनी सांगितलं तर? त्यांनी कितीही सांगू दे, अगदी डोकं फोडून घेऊ दे, सत्या त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. पण आता काहीतरी केलं पाहिजे. टप्प्या टप्प्यानं कार्यक्रम करायला पाहिजे. काम कर, पोरांना काही दिवस गावाच्या बाहेर जायला सांग. ठीक आहे तात्यासाहेब. बाकी कौतुक